फोन कर लेकराला, विचार कसं काय चाललं, बरी आहे का बेटा, काय चाललं, नवरा कसा आहे, नवऱ्यावर प्रेम कर, नवऱ्याच्या आधीन राहा, लेकरा बाळांना शिकव, सासू सासऱ्यांचा आदर कर, सन्मान कर, हे शिकवा, 2 शब्द बोला. फोन करा 1 महिन्यानेच ठेवू द्या की फोन. रोज जर का तुमची आई किंवा तुम्ही आई असला, तुमच्या लेकीला जर असं करत असाल, तुम्ही तुमचा परिवार, तुमच्या मुलीचा संसार तोडल्याशिवाय राहत. थांबा, स्टॉप करा. किंवा आईंचा फोन म्हणा, बाई पप्पावर लक्ष दे. काय कर, आईला काय म्हणा, आईला काय म्हणायचं, हा माझं चांगलं चाललं, देवाने मला आशीर्वादित केलं, तू कोणावर लक्ष दे. आईच्या कानात खडा टाकून दे, पप्पाचं काय मला यावेळेस बरंच दिसणं जरा रॉंग चाललंय. तुम्हाला फोनच नाही येणार आईचा. नंतर तुम्हीच कसा फोन का, अगं मम्मी विसरली काय, मम्मी म्हणे तो बाई कामच तसं दिलं. हालेलुया. लेकिन ये सच्चाई आहे प्रियो, देव तुमचा संसार सांभाळणार, तुमच्या आईची गरज नाही. देव तुमच्या परिवाराला, तुमच्या लेकरांना सांभाळणार. देवाचं वचन तुमच्या जवळ आहे. देवाच्या सेवकाईमध्ये किंवा देवामध्ये तुम्ही आहात. लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही तुमच्या पतीला घेऊन, तुमच्या लेकरांना घेऊन प्रार्थनेला बसताय. तुम्हाला देवाचा सेवक दर रविवारी देवाच्या वचनाने पोट तुमचं भरवत आहे. खूप सारा खजिना तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या आईचा कानमंत्र घेण्याची गरज आहे का? एवढं सगळं असून पण बिलकुल नाही. आम्हीला म्हणा, तुला देवबाप आशीर्वादित करो, मला देवबाप माझ्या संसारात आशीर्वादित करो. ते घर हमेशा तुटले प्रियांनो, ज्या आईने तिच्या मुलीच्या जीवनात दखल दिली. मान्य करा किंवा हालेलुया. ही दुष्ट आई जी लेकराला सल्ला देत होती की चलताय. जर तुमच्यापैकी आई कोणत्या वाईट गोष्टीमध्ये तुमचे लेकरं चुकीचं करत असताना जर सल्ला देत असाल, किंवा डोळ्यावर पट्टी बांधत असाल, किंवा न ऐकल्यासारखं करत असाल, किंवा चलताय आजकालच्या युगात असं चालतं जर करत असाल, तर सावध राहा. ते तुमचं गप्प बसणं, ते तुमचं अनदेखा करणं एक दिवस तुमच्या लेकराचा नाश करेल. आणि मग नाश केल्यावर रडत बसण्यात काही अर्थ, काहीच अर्थ नंतर नाही.